मंडळी, राजकारणामध्ये ज्याचं पद जितकं मोठं त्याची परीक्षा ही तितकीच लक्षवेधी ठरत असते. या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशीच एक लक्षवेधी लढत महाराष्ट्र पाहणार आहे साताऱ्यामधनं. साताऱ्याच्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण मुद्दा विधानसभेचा घेऊन आलोय. नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा. साताऱ्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघाविषयी थोडंसं आधी सांगतो. ट्रिपल इंजिन सरकारमधले मंत्री शंभूराज देसाई हे इकडचे विद्यमान आमदार आहेत. 2014 आणि 2019 असे 2 वेळा सलग त्यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. इथल्या एकूणच राजकीय समीकरणांविषयी बोलायचं तर कायमच पाटणमधला संघर्ष हा पाटणकर विरुद्ध देसाई असा राहिलेला आहे. म्हणजे मुळात तो शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राहिलाय. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असणार आहे की ज्या 2 प्रमुख पक्षांमध्ये इथला वर्षानुवर्षांचा संघर्ष होता ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 2 पक्ष फुटलेले आहेत. या 2 पक्षांचे 4 पक्ष झालेले आहेत. त्यामुळे इथं कुणाची ताकद किती, कोण कोणावरती भारी पडणार, या सगळ्याविषयी आपल्याला बोलावं लागणार आहे. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपण आज या क्षणाला पाटणमध्ये आहोत. इथले स्थानिक सगळे कार्यकर्ते विविध पक्षांचे, त्याचबरोबर पदाधिकारी मंडळी आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच स्थानिक नेते मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहेत. अर्थातच आपापल्या पक्षाची ती भूमिका मांडणार आहेत. डावीकडनं आपण सुरुवात करूयात. मनसेकडनं गोरख नारकर आपल्या सोबत आहेत, पक्षाची भूमिका मांडतील. भाजपकडनं नंदकुमार सुर्वे आपल्या सोबत आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडनं म्हणजेच विद्यमान आमदारांची बाजू मांडण्यासाठी सुरेश पानसकर आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडनं डॉक्टर संतोष कदम आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडनं शंकर शेडगे आपल्या सोबत आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुरेश पाटील आपल्या सोबत आहेत. एकदा जोरदार टाळ्या, सगळ्यांचं स्वागत. या वेळेला कोणते मुद्दे असणार आहेत जे घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाताय? या 5 वर्षांमध्ये बघितलं तालुक्यात तर आपणाला पूर्ण तालुका बदललेला दिसेल. विकासाचं एक रोल मॉडेल हा पाटण विधानसभा. 2 विकास कामं सांगा, मग मी पुढे जातो. अगदी सुरुवातीची कमेंट आहे. दोन विकास कामं सांगा. मल्हारपेठ बाबतीतच बोलायचं झालं आमच्या तर आपलं जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात नसेल एवढं मोठं पोलीस स्टेशनची इमारत आणि पोलीस निवासाची वसाहत मोठी, एवढ्या मोठी जवळजवळ 21 कोटींचं हे काम आहे. आत्ताच मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते थोड्या दिवसापूर्वीच एक्साईजचं ट्रेनिंग सेंटर जे महाराष्ट्रात कुठेही नाही, जे पहिल्यांदा एवढ्या वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्रात पाटण तालुक्यामध्ये होते. ही 2 कामं आपल्याला सांगण्यासारखी आहेत. अजून बरेच आहेत. पाटणमध्ये कोर्टाची इमारत असेल. परवा मुख्यमंत्री साहेबांनी जो की राष्ट्रवादीचे विद्यमान काही वर्षापूर्वीचे माझे आमदार, माजी मंत्री या पाटण तालुक्याचे होऊन गेले, समजा आदरणीय दादा यांच्या गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेचं काम 21 कोटीचं साहेबांनी मंजूर केलं आणि त्याचं सुद्धा भूमिपूजन सीएम साहेबांच्या हस्ते झालं. ही थोडी मी सांगितली अगदी बोटावर. बरं, चला तुमच्या मित्रपक्षांकडे येतो. अर्थातच मित्रपक्षाचा विद्यमान आमदार हा जेव्हा मंत्री सुद्धा असतो तेव्हा स्वाभाविक त्यांचं वजन वाढलेलं असतं आणि अशात आपण त्या मतदारसंघावरती काय करणार? दावा करणार आहात की यांच्या पाठीशी उभे राहणार आहात? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पार्टीला प्रतिनिधित्व द्यावं अशा पद्धतीची मागणी यावेळेला पक्षाच्या वतीने तुमचाही दावा आहे. खरं तर या पाटण तालुक्यातील जनतेला एक मोठं असं व्यवसाय, इथल्या लोकांना रोजगार मिळावा अशी एक आमची मनापासून भूमिका आहे. तुमच्याकडनं वारंवारपणे आरोप केले जातात की ही सगळी जी विकास कामं आहेत त्यांचं जे काही ब्रँडिंग केलं जातं तो सगळा एक फुगा आहे, अशा पद्धतीचे आरोप तुमच्याकडनं वारंवार होत असतात. काय तुमचे आक्षेप आहेत? आज आम्हाला जर रस्त्यावरती जर बसायची वेळ असेल तर मग विकास कामं कशा पद्धतीत झाली? गेल्या महिन्यातच आम्ही रस्त्याच्या कामासंदर्भात झालेली निकृष्ट दर्जाची कामं, ही तालुक्यामध्ये अनेक पद्धतीची कामं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, शूटिंग आहे, पुरावे आहेत. अशा पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने आम्ही गेल्या महिन्यामध्ये मोर्चा काढला असताना आम्हाला तो मोर्चा प्रतिमोर्चा कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून, मध्यम आमदारांच्या माध्यमातून तो झाला. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. काम झाले म्हणतात तर मग लोक आंदोलन कशासाठी करतील? विरोधक म्हणून तर मुद्दा म्हणून आंदोलन काढणार नाही. जर चांगलं काम झालं असेल आम्ही कशाला हे करणार आहे?
तालुक्यामध्ये रोजगाराची निर्मिती व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये गेल्या 10 वर्षात 1% प्रयत्न झालेला नाही, आपल्याला वस्तुस्थिती तालुक्यामध्ये बघायला मिळते. आमदार महोदयांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती इथनं निधी आणलेला आहे मागच्या काळामध्ये, सगळ्या सत्तेच्या काळामध्ये, तरी सुद्धा लोकसभेला असं काय झालं की मताधिक्य इथे मिळालं नाही? नाही, लोकसभेची गणितं वेगळी असतात आणि विधानसभेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था इतर असतात त्यांची गणितं वेगळी हे असतात. सगळं सोयीस्कर द्यायचं उत्तर आहे का? म्हणजे जेव्हा आपल्याला मताधिक्य घटतं तेव्हा म्हणायचं की नाही ही गणितं तशी लागू पडतात, जेव्हा आपल्याला मताधिक्य मिळतं तेव्हा वेगळं उत्तर द्यायचं. लोकसभेला मताधिक्य कमी घटलं का घटलं ह्याला इथल्या सगळ्यांना कारणं माहिती आहेत. अगदी यांना सुद्धा माहिती आहेत, आमच्या लोकांना सुद्धा माहिती आहेत. आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये निकालावरून कळून जाईल की बाबा खरोखर म्हणजे आता उघड बोलायला हरकत नाही, महाराज साहेबांच्या वरती काही लोकांची नाराजी होती, काही आमच्या कार्यकर्त्यांच्या तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा नाराजी होती, कोणाविषयी? महाराज साहेबांविषयी होती की बाबा महाराज साहेबांचा जनसंपर्क या विधानसभा मतदारसंघात कमी होता किंवा एकूणच लोकसभेच्या मतदारसंघात थोडा महाराज साहेबांचा कमी होता. तरी सुद्धा आम्ही जे मताधिक्य पूर्वी श्रीनिवास पाटील साहेबांना मिळालं होतं या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, ते मताधिक्य आम्ही कमी करून आघाडी त्यांची कमी केली या विधानसभा मतदारसंघातून आणि महाराज साहेबांना त्या विजयाच्या समीप नेण्यात आमचा सिंहाचा वाटा आम्ही उचललेला आहे. मुळात हे इलेक्शन लोकसभेचं मोदींचं चालू होतं. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला मत पाहिजे असं मोदींनी सांगितलं होतं आणि त्यांनी ते सोयीस्कर विसर पडला. हे व्यक्ती केंद्रित राजकारण पाटण तालुक्यात आजपर्यंत चालत आलेलं आहे. स्वतःपुरतं बघायचं, दुसऱ्यांचं काय झालं तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. ही नीती विद्यमान आमदारांची आहे. आज जर पाटण तालुक्याचा विचार केला तर पाटण तालुक्यामध्ये 6 ते 7 मोठी धरणं आहेत आणि या धरणाचं जे विस्थापन झालंय हे पाटण तालुक्यात न होता सांगली जिल्ह्यात झालंय किंवा रायगड रत्नागिरी इकडे झालंय. खरं तर ज्या तालुक्यामध्ये आज पाणी साठलंय त्या तालुक्याला जर पाणी नसेल तर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे असं तर आम्हाला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट विस्थापनाचा विषय आहे. आज अभयारण्य असेल, तुमचं व्याघ्र प्रकल्प असेल किंवा पवनचक्की असेल, आज एवढे मोठे प्रकल्प या पाटण तालुक्यामध्ये आहेत. पण या पाटण तालुक्यामध्ये जे विस्थापन झालं या विस्थापनाकडे कुठल्याही राजकीय पक्षाने जेवढं बघायला पाहिजे तेवढं बघत नाही. नाही, याच्यावर उत्तर घेऊया, विद्यमान आमदारांच्या प्रतिनिधींकडलं उत्तर घेऊयात. अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे, बरोबर आहे, मला मान्य आहे, परंतु तो निकाली लागण्यात आता म्हणजे झालेला आहे. जवळजवळ मळे कोळणे सारखी गावं आमच्या मल्हारपेठमध्ये येत आहेत, त्यांचं आज पुनर्वसन इथं होतंय. काही गावांचं सोनाच्या वाडीत होतंय, काही गावांचं सांगलीला होतंय. मग असं कसं म्हणतं की तुम्ही पुनर्वसन झालं नाही किंवा होत नाही? पुनर्वसनाचाच प्रश्न आहे ना. अनेक वेळा या ठिकाणी समजा ह्याच्या अगोदर अजितदादा येऊन गेले, अजितदादांनी सुद्धा हा धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री महोदयांनी सुद्धा मंत्रालयीन स्तरावर अनेक वेळा बैठका घेतल्या पुनर्वसन मंत्र्यांसोबत आणि मग हा कुठेतरी आता पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागतोय. आपण अगदी कालची पेपरची बातमी जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की शासनानं जाहीर केलंय की जलसंपदा विभागानं सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या कामांना 100% कट लावलाय. याचा अर्थ त्या पैसे धरणांना कुठले आलेच नाहीत. पहिली गोष्ट, पाटण तालुका हा खऱ्या वास्तविक कमी क्षेत्र असणारा तालुका असताना सुद्धा या तालुक्यातल्या लोकांनी मोठ्यापणानं या ठिकाणी धरणांना जागा दिल्या, धरणं करण्यासाठी जागा दिल्या. अगदी लांबचा नाही, उरुल सारखा सुद्धा धरणाचा प्रश्न आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या धरणांची कामं पूर्ण करण्यासाठी अगदी अलीकडच्या काळामध्ये पालकमंत्री असताना सुद्धा या कामांची, धरणांची कामं पूर्ण होण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता, जी करायला बेबीचं धरण असेल, आमचं या धरणात निवकाण्याचं धरण असेल, याला 1ही रुपयाचा निधी दिल्यामुळं आज त्या भागातली जनता अक्षरशः पाण्यापासून वंचित आहे. माझं म्हणणं असं आहे, विकासावर बोला, कामं केलेत, रोजगार निर्मिती, युवकांच्या हाताला काम पाहिजे, तरुणांच्या हाताला काम पाहिजे, तरुणांच्या हाताला काम म्हणजे काँग्रेस बोला. या तालुक्यामध्ये रोजगाराची सगळ्यात मोठी समस्या असताना किती कंपन्या या तालुक्यामध्ये आल्या. पाटण तालुका एक तर हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळं नवीन MIDC अगदी उद्योग नवीन येत नाहीत. आणि दुसरा विषय असा, कारखान्याच्या माध्यमातून आम्ही रोजगार देतो युवकांना. शिक्षण समूहाच्या माध्यमातून आम्ही आज अगदी ज्युनियर KG, सिनियर KG पासून सिनियर कॉलेजपर्यंत आम्ही पोहोचलोय, डिप्लोमापर्यंत पोहोचलोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघितलं तर बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही आता बाजार समिती सत्तांतर केलं, त्या माध्यमातून आम्ही नवीन प्रोजेक्ट चालू करतोय. मुळात पर्यटनाचा विषय हा चालू होता पहिला आणि मग आम्हीच पर्यटनाची चांगली भूमिका घेतली नाही. आता तुम्ही भूमिका कुठल्याबद्दल घेताय? बरं नाही, मला प्रश्न पडतो की झाडी डोंगर तुमच्याकडे पण आहे, मग इथल्या विकासाचं काय? हे बघा, काय झाडी काय ते डोंगर, ते गद्दार जे पळून गेले गुवाहाटीला त्यांनी बघितलेलं आहे. इथली तालुक्यातली जनता बघते ना.
गद्दारीचा मुद्दा आहे, गद्दारीचा मुद्दा आहे, गद्दारीचा मुद्दा आहे. पक्षासाठी एकनिष्ठ आहेत, एकनाथ शिंदे साहेबांसाठी एकनिष्ठ आहेत आणि इथल्या तमाम पाटण तालुक्यातल्या जनतेसाठी साहेब एकनिष्ठ आहेत. जनता त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. शिवसेनेत आल्यानंतर ते आमदार झाले आणि शिवसेनेची गद्दारी करून ते निघून गेले. मग ते प्रामाणिक कुणाशी राहिले? शिवसेनेत आले म्हणून आमदार झाले नाहीत. आम्ही शिवसेनेत गेलो म्हणून आम्ही शिवसेनेला एक आमदार वाढवून दिलेला आहे. यापूर्वी इथून शिवसेनेचा आमदार कधी जात नव्हता. केवळ शंभूराज देसाई साहेब होते म्हणूनच शिवसेनेचा एक आमदार वाढलेला त्या काळात. शिवसेनेला संजीवनी देसाई साहेबांनी दिली 100% की देसाईंना संजीवनी शिवसेनेने दिली? 100% शिवसेनेला संजीवनी या तालुक्यात देसाई साहेबांनीच दिली आणि आज ते उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून शिंदे साहेबांच्याकडे गेले म्हणून आज त्यांची आज परिस्थिती बेकार झालेली आहे. ते म्हणतात ना 1500ची शिवसेना, तशी यांची अवस्था झाली आहे. ही 1500ची शिवसेना आहे. काय 1500ची शिवसेना? 1500ची शिवसेना काय? 1500ची शिवसेना म्हणजे 1500 मतांची 1500 लोकांची शिवसेना आहे. मुळात आम्ही जो विषय मांडला होता निकृष्ट कामांचा, बरं पावसात डांबरीकरण, देशमुखवाडी, कोयनानगर देशमुख, भर पावसात डांबरीकरण. भर पावसामध्ये डांबरीकरण केलं, भर पावसामध्ये डांबरीकरण केलं. बोला. भर पावसात डांबरीकरण झालं, तो आम्ही मान्यच करतो की चुकीचं आहे ते. पण काय केलं? ऐका ना, काम चुकीचं आहे. त्या अधिकाऱ्यांना केलं. विचारणं गरजेचं होतं. त्या ठेकेदाराची चूक नक्कीच आहे, पण त्या अधिकाऱ्यांना विचारणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा, एक पुरावे आहेत ते मान्य करतायत, ठीक आहे. ते मान्य करतायत. भर पावसामध्ये डांबरीकरण केलं. काय महाराष्ट्रामध्ये मान्य करतो. एका पालकमंत्र्याच्या मतदारसंघात अशी कामं होत असतील तर यापेक्षा दुर्दैव काय महाराष्ट्राचं? ह्याच्यापेक्षा काय असू शकतं? बोला बोला. मुळात काय माहितीये का, आता या थोड्या वेळापूर्वी ज्याला म्हटले की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही 1500ची आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये 1500ची आहे का 25,000ची आहे हे मतदार करून देतील. तिकीट मिळणार आहे का? मिळणार ना. बरं बरं चला. जे म्हणतात की पावसात डांबरीकरण झालं, बरोबर आहे. तो त्या अधिकाऱ्यांचा, त्या ठेकेदारांचा गुन्हा आहे, त्यांच्यावर इतर गुन्हे दाखल होऊ दे. परंतु जर हजारो कोटींच्या विकास कामात जर 4-5 कामं जर तुमची चुकीची झाली तर त्याला तुम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारा, त्या ठेकेदारांना जाब विचारा. माझं उदाहरण मी देतो. मला एक कळत नाही अधिकारी मंडळी सुद्धा इतक्या गांभीर्याने काम का करत नाही? मला प्रश्न पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जर हे होत असेल, होत असेल तर वच काय काय असा प्रश्न उद्या विरोधक विचारणार. पाटण तालुक्यामध्ये नामदार साहेबांनी हजारो कोटींची हजारो कामं आणल्यात आणि ती चालू आहेत. त्यातलं एखाद दुसरं ठीक आहे, एखादा ठेकेदार असतोय किंवा ही काय कसं जनतेचा पैसा आहे. तालुक्यामध्ये चाललेला जो विकास आहे त्यामुळं त्या ठिकाणी विरोधकांच्या पायाखालची माती पूर्णपणे सरलेली आहे आणि आता काहीच मुद्दा हातात नाही म्हणून ही टक्केवारीची भाषा त्यांनी काढलेली आहे. राज्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू आहे. माझं विरोधकांना नम्रपणे निवेदन आहे, तुम्ही माहितीचा अधिकार वापरा, माहिती घ्या, बिनबुडाचे आरोप नको आहेत. बरोबर आहे, माहितीचा अधिकार वापरा. दादा बोला. सक्षम आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं, साहेबांनी प्रचंड विकास केलाय. या टक्केवारीचा प्रश्न आहे. ज्यांना पहिल्यापासून टक्केवारीची सवय लागल्या, पवन चक्क्याची टक्केवारी, बांधकाम सवय असताना त्यांच्या टक्केवारी खायची सवय लागल्या, त्यांनी टक्केवारी बोलू नये. विकासाच्या मुद्द्यावर बोला. आपण जे जातोय ना, ज्या रस्त्यानं गावात जातोय ना, ते रस्ते सुद्धा साहेबांच्या माध्यमातून झालेत. स्वतःला काय करता आलं नाही, कर्तृत्व आपलं काय नाही, त्यांनी बोलू नये. आणि जे बोलतात पदाधिकारी त्यांना एवढंच सांगा की साहेबाच्या जीवावर तुम्ही निवडून आला, साहेबाच्या जीवावर तुम्ही पदाधिकारी झाला आणि आज त्यांच्या जुळेजवळ बसला. त्यांची 25 वर्षाची तुलना आमच्या कुठल्याही 5 वर्षाच्या तुलनेवर करायची. 10 वर्ष नाही 15 वर्ष नाही 5 वर्ष पकडा, 5 वर्ष 15 तर सोडूनच दी आमची. आम्ही 5 वर्षात केल्याची तिसरी 25 वर्षात. पूर्वी या तालुक्याचं नेतृत्व लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी 30-32 वर्ष केलं. त्यानंतर विक्रमसिंह पाटणकरांनी 27 वर्ष या पाटण तालुक्याचं विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. आपण जर बघितलं तर निव्वळ पाटणकरांनी केलेल्या रस्त्याला फक्त डांबरवरनं टाकायचं सोडून एकही नवीन रस्ता करण्याचं धाडस 10 वर्षात त्यांचं झालेलं नाही. बरं बोला. पाटण तालुक्यामध्ये जो मिनी काश्मीर मंजूर झाला, मिनी महाबळेश्वर जो प्रकल्प मंजूर झाला तो मुख्यमंत्र्याच्या जावळी तालुक्यामध्ये नेण्याचं पाप या त्या तालुक्याच्या नेत्याने केलेलं आहे. आता जे आमचे मित्र म्हणाले की कोयना हा मिनी महाबळेश्वर म्हणून घोषित झाला आणि तो प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये नेला,
परंतु खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं की कोयना धरणामध्ये जे जलपर्यटन मगाशी तुम्ही मुद्दा उपस्थित केला, ते कोयना धरणामध्ये जे अंतर्गत भागामध्ये जलपर्यटन होतं त्याला गृह खात्याचंही परमिशन नसल्यामुळं सदरचं जलपर्यटन हे कोयना धरणाच्या भिंतीपासून 7 किलोमीटर मागे जावं असा जो शासकीय आदेश होता त्यानुसार जर जलपर्यटन केलं तर त्याचा जनतेला फारसा फायदा होणार नाही. त्यामुळं ते जलपर्यटन मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर त्याला पर्याय म्हणून कोयना धरणाच्या पुढील बाजूस हेळवा रासाटीच्या जवळ जलपर्यटन सुरू करण्यासाठी माननीय नाही म्हणून मान हलवतात ते, नाही म्हणून मान हलवतात. बोला. भिंती बाजू 7 किलोमीटर अंतरावर तिला परवानगी होती, पण त्याला पर्यटनाचा उद्योगच करून द्यायचा ना कोयनेला. हा एकमेव विकासाचं काम यांचं सुरू आहे. त्याच्यामुळे जे चाललंय विकास म्हणजे तरी काय, रोजगाराला तर बोला. नसेल तर काय. ते आमचे मित्र 1000 कोटीची विकास कामं केली म्हणतात, तर लिंगायत समाजाचा रस्ता गेली 2 वर्षे पडून आहे, कुठला विकास केला तिने? लिंगायत समाजाच्या रस्त्याचं काय झालं त्यांचा प्रश्न आहे. लिंगायत समाज रस्ता 20 वर्ष कुणाला जमला नाही, 30 जमला नाही. येणाऱ्या 2 दिवसात रस्ता आमचा 100% रस्ता झालेला आहे. रस्त्याचा पाठपुरावा किती केलाय तुम्ही माहिती घ्या. 2 दिवस आत्ताच्या सरपंचाने जो मुद्दा मांडला, 9 महिने झाले ते सरपंच होऊन, ज्या दिवशी सरपंच पदाची निवडणूक लागणार होती ह्यांनी JCB लावले, पोखलँड लावले आणि ते काम बंद झालं. आणि आता बोला. ऐका एक मिनिट, हा बघा जो एक मिनिट थांबा गणेश भाऊ, एक मिनिट मी सांगतो. थांबा. बोला सरपंच, बसा. बोला. या शंकर शेडकीनी रस्ते बांधून काय पत्र दिलं, याने काय केलं 5 वर्ष? त्याला विचार तुम्ही काय केलं 5 वर्ष? ज्या दिवशी डेड बॉडी रस्त्यावर ठेवली, सगळं रस्ता रोको झाला, डेड बॉडी आणून रस्त्यावर ठेवली लिंगायत समाजाची, त्यावेळेला सन्माननीय हर्षद कदम यांच्या पत्नी शिवसेनेच्या उबाटा गटाच्या सरपंच होत्या, त्यांनी लेटर पॅडवर लिहून दिलं होतं की 6 महिन्यात हा रस्ता करून देतो. आणि हे जे शंकर शेडके बसलेत ना, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख, त्यांचे उपसरपंच होते, त्यांनी सुद्धा लिहून दिलं होतं की आम्ही हा 6 महिन्यात रस्ता खुला करून देतो. ज्यांनी मुद्दा मांडला त्यांच्याकडे जातो. त्याला जागा आम्ही दिली, पूल विक्रमशे पाटणकरांनी केला, निवारा शेड लिंगायत समाजाला विक्रमशे पाटणकरांनी दिलं. हिने नुकतं फक्की मारली ग्रामपंचायतीच्या ह्याच्यात आणि अजूनही पडू नये. हा जो टक्केवारी हा शब्द हा तालुक्याला माहित नव्हता, परंतु 10 वर्षात टक्केवारी हा शब्द सर्वसामान्य लोकांना कसा माहिती झाला? 10 वर्षात टक्केवारी हा शब्द 10 वर्षामध्ये टक्केवारी हा शब्द लोकांना कसा माहिती झाला? राष्ट्रवादीकडनं प्रश्न आहे. ते माझ्या गाव आलेत म्हणून मी त्यांना उत्तर देणं बांधील कर काय? कोण? ज्यांनी आता तुम्हाला प्रतिक्रिया व्यक्त केली ते त्यांचं बोला. गाव एकच आहे. 10 वर्षामध्ये जर तुम्हाला आता कागदोपत्री पुरावा द्यायचा म्हटलं तर एकूण टोटल 8 कोटीची कामं आतापर्यंत आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी दिलेली आहे. ज्या आतापर्यंत 35 वर्ष त्यांची ग्रामपंचायत गारोडेवर सत्ता होती, त्यावेळेस मागासवर्गीय समाजासाठी त्यांना साधी स्मशानभूमी देता आली नाही. ज्या माणसांनी स्वतःच्या बांधावर प्रेत जाळलेत, ह्या प्रेत जाळताना ह्यांनी ज्यांची सोय करून दिली नाही, त्यांना आज गावामध्ये काय विकास काम झाली हा प्रश्न विचारायचा मुळात अधिकारच नाहीये. आज तालुक्यातला तरुण प्रश्न विचारतोय की खड्डे आणि डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटकरणामुळं साहेब, डांबरामुळं पोट भरत नाही, सिमेंटच्या चमचा खाऊन माणूस जगत नाही. इथल्या पोरांना रोजगार निर्मिती, भाकरीचा प्रश्न आहे. भाकरी कोण देणार? आणि भाकरी द्यायची जबाबदारी ही विद्यमान पालकमंत्री महोदयांची आहे. तरुणांची भाकरी निर्माण करायचं काम कोणाचं आहे? रस्ते कोणी निर्माण करेल, कॉन्क्रीटकरण करेल, डांबरीकरण करेल, तरुणांच्या भाकरीचा प्रश्न आजही तसाच आहे. अगदी बरोबर आहे. तरुणांच्या भाकरीचा मुद्दा हा अजूनही तसाच आहे. रोजगाराच्या मुद्द्यावरती प्रामुख्यानं पाटणमध्ये चर्चा झालेली आहे. पुन्हा एकदा निवडणुकीला इकडचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई हे सामोरे जाणार आहेत. त्यांना अर्थातच राष्ट्रवादी किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आव्हान असेल, मात्र या आव्हानामध्ये पाटणकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत जे आजही तसेच आहेत, रोजगाराचा मुद्दा असेल, पर्यटनाचा मुद्दा असेल, या सगळ्याचं काय, धरणग्रस्तांचं काय, या सगळ्याविषयी या निवडणुकीमध्ये बोलावं लागणार आहे. आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये निष्ठेच्या मुद्द्यावरती चर्चा होत असताना, गद्दारीच्या मुद्द्यावरती चर्चा होत असताना, या मुद्द्यांची दखल सुद्धा पाटणकर तितकीच तीव्रतेने घेतील अशी आपण अपेक्षा करूयात. मुद्दा विधानसभाच्या या कार्यक्रमामधनं, पाटण विधानसभेमधनं आज आपण इथेच थांबतोय. पुढारी न्यूजवरती बघत राहा मुद्दा विधानसभेचा.